आजीनं शिकवलेला चहा. 1 कप चहासाठी 2 चमचे साखर आणि 1 चमचा चहा पावडर आणि थोडंसं आलं असा दुधात बनवलेला स्पेशल चहा आणि अंड्याचा गबरा, म्हणजे कोल्हापूरमध्ये आम्ही त्याला अंड्याचा गबरा म्हणतो. बाकी ठिकाणी बुर्जी वगैरे म्हणतात, पण आम्ही अंड्याचा गबरा म्हणतो. आज नाश्त्यासाठी बनवलेला होता अंड्याचा गबरा. त्यासाठी बारीक एकदम 2 कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली होती. चहात आलं टाकल्यानंतर बारीक गॅस करून ठेवलेला होता. छान चहा एकदम कडक होईपर्यंत उकळून घेतला आणि मग अंडा बुर्जी करण्यासाठी तयारी. तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकून छान कांदा भाजून घेतला. तोपर्यंत चहा उकळतच होता. तुम्हाला कलर दिसायला लागला आणि असा घट्ट चहा छान तयार झालेला होता. त्यानंतर कांदा चांगला भाजला. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं नाही झणझणीत 2 चमचे लाल तिखट टाकलेलं होतं आणि मिरची पण टाकलेली होती. त्यामुळं बुर्जी चांगली टेस्टी. आणि थोडंसं नमक टाकल्यानंतर बरोबर 3 अंडी, मी एवढ्या 2 कांद्यासाठी 3 अंडी टाकलेली होती आणि 3 अंडी टाकून छान बुर्जी तयार करून घेतली. आजीची रेसिपी का म्हटलं, कारण मी 3रीत असताना मला आजीनं हे चहा बनवायला शिकवलेला होता. कच्चं दूध घ्यायचं, स्पेशल चहा बनवायचा आहे तर कच्च्या दुधातच बनवायचा. कच्च्या दुधात 1 कप चहासाठी 2 चमचे साखर आणि 1 चमचा चहा पावडर अशा पद्धतीने, आणि मस्त चहा झालेला होता. आणि बुर्जी आणि ब्रेड आणि चहा, आजचा नाश्ता सकाळी खूप मस्त होता. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीतच असणार, आपण अंड्याच्या बुर्जीला गबरा म्हणतो की बुर्जी म्हणतो. त्यामुळे कमेंट्समध्ये सांगा, अंडा बुर्जी आहे का अंडा गबरा आहे. मी सांगितलेला तो 1 कप चहाची रेसिपी, म्हणजे 1 कप चहासाठी 2 चमचे साखर आणि 1 चमचा चहा पावडर. तर मी 3 कप चहा बनवलेला, त्यामुळे मी त्यात 6 चमचे साखर आणि 3 चमचे चहा पावडर टाकलेली होती.